नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचा सर्वांचा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. फ्रेंड्स, पनवेल वसई विरार हा जो नवीन प्रोजेक्ट चालू आहे, नवीन रेल्वे लाईन WDFC प्रोजेक्ट, तर हा काम आपल्या वसई ते कोपर स्टेशनपर्यंत किती काम झालेलं आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती करून घेऊया. तर तुम्ही लोकांनी माझा मागचा व्हिडिओ लास्ट 3 महिने झाले मी पोस्ट केला होता. त्या व्हिडिओमध्ये किती काम झालेलं होतं आणि आता किती झालेलं आहे. तर आता सध्या तरी काम इथला भरपूर जोरात चालू आहे. तर हा कंप्लीट पनवेल ते कोपर आणि कोपर ते वसईपर्यंत सगळ्या ठिकाणी काम भरपूर जोरात सुरू आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती करून घेऊया वसई ते कोपर स्टेशनपर्यंत किती काम कंप्लीट झालेलं आहे आणि कोपर स्टेशनला जो काम चालला होता तो सध्या तरी जास्तीत जास्त कंप्लीट झालेला आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये सगळं काय ते माहिती करून घेऊया, कुठून इथपर्यंत किती काम कंप्लीट झालेलं आहे. ते सध्या हे काम कोपर स्टेशन ते पनवेलपर्यंत कळंबोलीला सुद्धा भरपूर जोरात काम सुरू आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही सगळी माहिती पाहायला मिळेल. ही दिवा वसई गाडी आहे आणि ही गाडी जशी जशी कोपर स्टेशनपर्यंत पोहोचतात तर या बाजूला सुद्धा भरपूर काम सुरू आहे. सध्या आपण आता कोपर स्टेशनला पोहोचणारच आहोत. तर ह्या बाजूला आपण बघू शकता इथे सुद्धा काम सुरू आहे. मागच्या वेळी जो व्हिडिओ मी पोस्ट केला होता त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलाच असेल. एवढा काम जो कोपर स्टेशनला जो काम सध्या चालू आहे तो इनकम्प्लीट होता. पण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही लोक पाहू शकतात भरपूर काम कंप्लीट तसं झालेलं आहे. आणि हे स्टेशन कोपर स्टेशनचा हा व्हिडिओ आहे जो खाली ब्रिजच्या त्या ठिकाणी जो नवीन ब्रिज बांधला गेला आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकता काम सध्या सुरूच आहे. कोपर स्टेशनला सध्या हा काम सुरू आहे आणि या कामाचा कॉन्ट्रॅक्ट L&T कंपनीने घेतलेला आहे. आणि कोपर स्टेशन या ठिकाणी जे काम सध्या सुरू आहे ते L&Tचे वर्कर करत आहेत. काम तसा बऱ्यापैकी कंप्लीट झालेलं आहे आणि आज तुम्ही या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता किती काम कंप्लीट झालेलं आहे ते. काम तसा कोपर स्टेशनच्या जवळचा बऱ्यापैकी झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथे आता सध्या फक्त ट्रॅक जो बसवला पाहिजे तो ट्रॅकचं काम अजून बाकी आहे. आणि L&Tचे मोठे कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे इथे काम लवकरात लवकर पूर्ण होणारच आहे. इथे सुद्धा हा जो मधला भाग बाकी राहिलेला आहे, इथे पण अजून पिलर्स वगैरे अजून बऱ्याचपैकी काम बाकी आहे इथून पुढेपर्यंत. आणि त्याच्या पुढे अजून जो काम बाकी राहिला होता तो बऱ्यापैकी तसं झालेलं आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथे बऱ्यापैकी काम तसं झालेलं आहे. तो मागच्या वेळी हा काम जो होता तो इथला बाकी राहिलेला होता, पण आता सध्या तरी हा काम बऱ्यापैकी कंप्लीट झालेला आहे. आणि इथे जो सध्या काम चालू आहे तो सध्या डे अँड नाईट काम चालू आहे. तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. मी स्वतः या कोपर स्टेशनला जेव्हा रात्रीच्या वेळी आलो होतो त्यावेळीसुद्धा या ठिकाणी काम सुरू होता. तर खरोखर जोरात काम सुरू आहे आणि लवकरात लवकर आपल्या कोपर स्टेशनला जो काम सुरू आहे तो कंप्लीटच होणार. तुम्ही पाहू शकता नाईटला पण इथे काम सुरू असतो. सो फ्रेंड्स, तुम्हाला तर आता कोपर स्टेशनच्या कामाबद्दलची माहिती तर मिळाली. तर आपण आता पुढे बघूया तर वसईहून येताना किती काम कंप्लीट झालेलं आहे ते. वसईहून येताना सुद्धा आपण पाहू शकतो वसई ते कोपर स्टेशनपर्यंत आतापर्यंत किती काम झालेलं आहे. तर आता सध्या तरी काम इथलासुद्धा जोरात सुरू आहे आणि ठिकठिकाणी हे काम सध्या पिलर्सचे ब्रिज
आणि हे जे रोड बनवायचा, ट्रॅक कुठे हे करायचं, सेट करायचं, हे सगळं काम सध्या सुरूच आहे. तर वसई ते कोपर स्टेशनपर्यंत आपण पाहूया किती काम कंप्लीट झालेलं आहे आणि किती बाकी आहे ते. सो ही जी तुम्हाला मोकळी जागा दिसत आहे, ही जी ट्रॅकच्या बाजूला लागूनच गेलेली आहे ती कोपर स्टेशनपर्यंत आणि त्याच्या पुढे पनवेल स्टेशनपर्यंत. तर सध्या हा जो रोडचा काम सध्या इथेच सुरू आहे. तुम्ही बघू शकता की या बाजूला सध्या हे रोड बनवायचं काम सुरू आहे. तसं जुचंद्र स्टेशन आला तर या ठिकठिकाणी हे जे नवीन स्टेशन बनवले जाणार आहेत, तर त्या स्टेशनची नावं वगैरे वेगळीच असणार आहे. तर अजून या प्रोजेक्ट कंप्लीट होण्यासाठी तसा बराच वेळ जाणार आहे. तर सांगू शकत नाही, 2-3 वर्ष तर लागणारच आहे. पण काम तर सध्या जोरात आपण पाहू शकतो चाललेलं आहे आणि कधी कंप्लीट होणार हे तर सांगू शकत नाही. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ लाँग व्हिडिओ आहे, तर प्लीज व्हिडिओ कंप्लीट पहा, म्हणजे तुम्हाला माहीत पडेल वसई ते कोपर स्टेशनपर्यंत सध्या काम किती कंप्लीट झालेलं आहे, कुठे कुठे काम सुरू आहे. सध्या स्टेशन कुठे नवीन बांधली जाणार आहे ते आपण सांगू शकत नाही. पण कोपर ते पनवेल स्टेशनचा जो काम सुरू आहे तो आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि हा जो प्रोजेक्ट आहे तो बिलकुलच कॅन्सल झालेला नाही, कारण की मागच्या व्हिडिओ जो मागचा पोस्ट केला होता त्या व्हिडिओमध्ये मला कोणीतरी कमेंट्स पाठवली होती की हा प्रोजेक्ट कॅन्सल झालेला आहे. तर हा प्रोजेक्ट बिलकुलच कॅन्सल झालेला नाही. आणि दुसरा एक प्रोजेक्ट आहे कर्जत ते पनवेल, तर ह्या प्रोजेक्टचा पण मी तुम्हाला नवीन व्हिडिओ बनवून मी दाखवणार आहे. तर पहा तुम्ही आजचा व्हिडिओ कंप्लीट वॉच करा.
हां हां आता इकडे डोंबिवली पकडत आहे. म्हणजे कोकणला उतरल्यानंतर
मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलाच असेल, सो व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.